छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्रीमध्ये 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय। निश्चितच बातमी धक्कादायक आहे। संभाजीनगरची आरोग्य यंत्रणा हादरली आहे। बालकांना जीबीएस की पोलिओ झाला याची तपासणी सुरू आहे। एक 30 महिन्यांचा तर दुसरा 9 वर्षांचा आणि एक 11 वर्ष वयाचा असे हे 3 बालक आहेत ज्यांना लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय। आरोग्य विभागातर्फे फुलंब्री तालुक्यात आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे। तर आपण पाहू शकतोय अचानक या ठिकाणी या बालकांना लुळेपणा आणि अशक्तपणा आला असल्याने नेमकं झालंय काय या संदर्भात माहिती जी आहे ती सध्या घेतली जाते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आरोग्य विभाग मात्र खडबळून आता जाग झालेला आहे। आरोग्य यंत्रणेकडून आता संपूर्ण तपासणी केली जाणार आहे। आरोग्य यंत्रणा हादरली आहे। 3 बालक आहेत छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री या ठिकाणचे ज्यांना अचानक लुळेपणा आलेला आहे आणि अशक्तपणा सुद्धा आलेला आहे। आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर साधारणतः 8 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावाजवळ खंबाट नावाची वस्ती आहे, ज्यामध्ये रुटीन सर्वे अंतर्गत आम्हाला एक अचानक अशक्तपणा आलेला मुलगा सापडला होता। साधारणतः 9 वर्षांचा असेल तो। तर त्याला विकनेस आल्यामुळं अशा त्या रुग्णाला संदर्भित केले होते। संदर्भित केल्यानंतर सदर रुग्ण जो आहे तो घेडगाव हॉस्पिटल येथे ऍडमिट झालेला आहे। सध्या तो ऍडमिट झालेला असून त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे। या मुलाचं आपण डायग्नोसिस जे ठेवलं होतं की अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस किंवा जीबीएस, परंतु तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय अचानक अशक्तपणा आणि लुळेपणा, काय कारण यामागची आणि नेमकं या बालकांना काय होतंय? छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा आरोग्य प्रशासन सध्याची तपासणी करत आहे। सुरुवातीला असा शक्यता होती की जीबीएस, पण त्या संदर्भातले नमुने घेतल्यानंतर जीबीएसची शक्यता दिसत नाही असं डॉक्टरांचं प्राथमिकदृष्ट्या म्हणणं आहे। सध्या 3ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याचे वेगवेगळे रक्ताचे नमुने सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत, घेतलेले आहेत। सोबतच गावामध्ये पिण्यासाठीची जी योजना आहे, पाणी जिथून पिण्यासाठी मिळतं त्याही पाण्याचे नमुने घेतले। सध्या त्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केलाय। म्हणजे वस्ती आहे, अत्यंत जवळपास 5 ते 6 घरं आहेत, 20 ते 25 लोकांची ती वस्ती आहे आणि त्या वस्तीतल्या एकाच वेळेस 3 मुलांना हा अशक्तपणा, लोळेपणा जाणवत असल्यामुळं भीती पसरलेली आहे आणि आता त्या अनुषंगानं संपूर्ण प्रशासन कामाला लागलेलं आहे। 16 तारखेपासून एक मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं आणि त्यानुसार आता पुढची कारवाई सुरू आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर निश्चितच प्रशासन अलर्ट झालेला आहे, मात्र यामागची कारणं शोधणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण अचानक अशा प्रकारे लुळेपणा आणि अशक्तपणा नेमका का आलाय, या बालकांना जर अचानक पोलिओ जरी झाला असेल तरी यामागची कारणं काय आहे आणि जनजागृती करण्याची देखील गरज आता निर्माण झालेली आहे। संभाजीनगर मात्र हादरलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।